त्या राज्यातनं आला इथं आमच्यात आता जोडलंय व्हायचं त्याचं. बर त्यामुळे बरं वाटतंय. आता भाग जोडलाय त्याचा. आधी होता का ते मत तर होतं का त्याचं लिंबाळकर काहीच केलं नाही, फक्त चोऱ्या केल्या लिंबाळकरांना आणि शहाजी बापू. भाजप नको काँग्रेस नको शेकाप नको. निंबाळकरला आहे ना 1 लाख मतांनी निवडून आणू शकतोय. अजून सांगतो मला पुढे बरं काय 1 लाख मत 1 लाख मतांना आहे ना निंबाळकर आहे निवडून येतोय. गेलं जीएसटी बर मग त्यातून आमचे किती जातात आणि 6,000 दिलं म्हणजे काहीच फरक नाही. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावामध्ये आलेलो आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आपण फिरतोय. तर माढ्यामध्ये काय स्थिती आहे, लोकांच्या मनातील नेमका खासदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण फिरतोय. तर आपल्या समेत काही गावातील ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबर काही नागरिक आहेत. तर आपण नेमक्या काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत माड्यात निंबाळकर 10 वर्ष होते. लिंबाळकरांनी काहीच केलं नाही, फक्त चोऱ्या केल्या लिंबाळकरांना आणि शहाजी बापू. बरं मग आता वाळू चोरून इकली, आपण नदी जायला घोडा लावला त्याने दोघांनी. नाही नाही, पण आता मतदारसंघात कोण निवडून येईल? आता येईल मोहिते. का हो मोहिते पाटील का? ते भाजपमध्येच होते ना पहिले. भाजपमध्ये होते, भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे ना. भाजपमधनं परत भ्रष्ट. हा पुन्हा ते तुतारीकडे गेला. मग आता मोहिते पाटील येतील का कसं काय? नमस्कार. काय स्थिती आहे आपल्या मतदारसंघात? इलेक्शन लागले आता. इलेक्शन लागले तुतारी येणार की तुतारी तुतारीच कसं म्हणजे आता निंबाळकर 10 वर्ष होते. 10 वर्ष होते पण काय करायचं, का हो? तुतारी पाहिजे. का तुतारी पाहिजे? ते पण भाजपचेच आहेत ना. नाही भाजपमध्ये काय भ्रष्टाचार केला का मोकळ होते तिथे. अजित पवाराचा किती हजार भाजपमध्येच होते की आता भाजपमध्ये मोकळे होऊन आले का माघारी? हा भ्रष्टाचार लय आहे ना. तुतारी का शरद पवार अनुभव आहे ना. बर येतील का निवडून हो येतील? 100%. मग 10 वर्षाच्या निंबाळकरांच्या कामावर काय काय नाही समाधानी नाही? काय नाही काम काय नाही. 10 वर्षात फक्त ही नदी चोरल्या. बिरवणी चोरून टाकली. त्या मतदारसंघात मी मतदारसंघात आहे ना निंबाळकरला आहे ना 1 लाख मतांनी निवडून आणू शकतोय. अजून सांगतो मला पुढे बरं काय 1 लाख मत 1 लाख मतांना आहे ना निंबाळकर आहे निवडून येतोय. अजून काय पुढे बरं देतो तुम्हाला सांगा. मोहिते पाटलांचं कसं? मोहिते पाटलाचं काय आम्हाला काय सांगू नका. मग कसं आहे काय वार नाही का इकडे? नाही इकडं वारं आमच्याकडे कमी आहे मोहिते पाटलाचं. आमच्याकडे निंबाळकर 100% जास्त येतील. निंबाळकर 100% येणार आहे. आम्हाला 1 लाख मतांनी निवडणं आम्हाला काय बाबासाहेब बाबासाहेब देशमुख. विधानसभेचं नाही लोकसभेचं. लोकसभेत कोण? धैर्यशील मोहिते पाटील आहेत. तुमच्याच भागातले सांगोला तालुक्यातले लक्ष्मण हाके एक आहेत आणि लक्ष्मण हाके पाहिजे. का हो मोहिते पाटलांचं कसं आहे? काय माहित नाही आपल्याला. बरं आणि ते ह्यांचं निंबाळकरांचं 10 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. काय नाही हा? काय माहित नाही. बरं मग आता कोण निवडून येईल? शेकापचे आम्हाला बाबासाहेब पाहिजे. बाबासाहेब देशमुख. आता काय तू म्हणलो आता काय नाही, तरी पण सांगा की अहो गॅस कमी करतो म्हणला गॅस आत्ताच बातमी आली मोबाईलवर बघा. गॅस जवळजवळ 11 किती टक्क्यानं 12% वाढवलाय. बरं आजच बातमी आली काल 1 तारखेपासून. मग त्या मोदीला कसा निवडून द्यायचा? काँग्रेसच्या काळात कितीला होता? कितीला? 450 रुपयाला गॅस येत होता. मग किती वाढलं? किती वाढलं तुम्ही सांगा आता किती वाढलं? 700 रुपये. मग गोरगरिबाचं हे सरकार नाही. 15 लाख काय लागलाय महाराष्ट्र काय लागलाय तो जरा शहाणा व्हा तुम्ही बी फिरणार. मी काय म्हणतोय त्यांनी 15 लाखाची घोषणा केली ती. 15 लाख रुपये देतो. रुपया दिला नाही. रुपया आला नाही. बोला मी सांगतो छत्री डोकून काय स्थिती आहे आपल्या मतदारसंघात? काय प्रश्न आहे? मोदीला येत ना हलवून पाठवायचा. काँग्रेस शिवाय पर्याय नाही. काँग्रेस मग काँग्रेस पहिल्यांदा काँग्रेसच होतं. काँग्रेसच्या काळात मध्ये स्वस्ताही होती. आता महागाई वाढली. पैसा देऊन सुद्धा काय उपयोग नाही. गॅस देऊन सुद्धा त्याचा काय उपयोग नाही. 100 रुपयामध्ये गॅस दिला. 100 रुपये देऊन काय उपयोग नाही. आणि त्यानं 6,000 रुपये देऊन सुद्धा काय उपयोग नाही. वार्षिक त्यानं 6,000 जरी दिलं तरी त्याचा काय उपयोग नाही. मग मी काय म्हणतो आता इथं काँग्रेसचा उमेदवार नाहीत. आता महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. त्यांचं आहे का? त्यांचं वजन आहे का या भागात? वलय आहे का ह्या भागात? वजन असल्याशिवाय ते इथं आलेलं आहे का? ते भाजपमधनच इकडे आलेत. भाजपमधनच इकडे आलेत. ते तुतारी विषय संपला. मग आता कोणाला निवडून द्यायचं? आता कोणाला सांगतोय तुतारी म्हणून? आम्हाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. काँग्रेसला सांगोल तालुका आणि आबासाहेबांनी 55 वर्ष या तालुक्यात हे केलं, राजकारण केलं आणि चांगल्या प्रकारे म्हणजे जनते निस्वार्थी राजकारण काय म्हणून सध्या शेकापशिवाय पर्याय नाही. आणि शेकापचा पाठिंबा राष्ट्रवादी शरद पवार गटाला आहे. बरं मग आता बाबासाहेब देशमुख कुणाचं काम करतील? सध्या ह्याच करतोय तुतारी मोहिते पाटील.
मोहिते पाटील येतील का आपल्या भागात कसं आहे हो नक्की येणार म्हणजे बाबासाहेब देशमुखांनी पाठिंबा दिला का ते 100% येणार नाही समज काय करायचं बर मात्र माणसांचं काय म्हणजे पेन्शन वगैरे मिळते मोदी काय नाही मिळत पेन्शन देत नाही ते घरकुल देतं त्यांच्या आता काय बुडा खवाड जार मग काय आता घालवायचं काय काय नाही आता काय कोणालाच काय द्यायचं सगळ्यात दांडूर बसवायचं मग काय नोटाला मतदान करतात कोणालाच द्यायचं नाही नोटाला द्यायचं नाही दांडूर द्यायचं मला या नमस्ते काय स्थिती काय आहे मतदारसंघात आहे बा तुतारीचं चांगलं कार्य मतदारसंघ चांगला आहे तुतारी आणि भाजप भाजप काय एवढं मला बरं फोडाफोडीचं राजकारणचं असल्यामुळं नेहली हे गप बाकीच कशाला बोलतो मग आता बदल बदल करायचा आहे निंबाळकरांवर एवढी नाराज काय जनता आता कार्यच काय नसलं तर 5 वर्ष इथं निवडून आल्यापासून गावातच नाही आमचं काय स्थिती काय आहे मतदारसंघात किती एकदा निवडून गेला की तो माणूस 5 वर्षे फिरकत सुद्धा नाही आणि कोणाला दखल सुद्धा घेत नाही बर आणि तुतारीवाल्यानं मागंदी कृषी मंत्री होता त्यावेळेला समध्याचे कर्जमाफी केली त्यानं बर शरद पवारानं कर्जमाफी समध्याची केली आहे. मग आता काय करायला पाहिजे आता तुतारीलाच देणार आम्ही बर पण आता त्यांचं चिन्ह गेलं राष्ट्रवादीचं चिन्ह चिन्ह गेलं तर माणूस आहे ना चिन्ह गेलं तर माणूस आहे ना चिन्ह गेलं म्हणजे काय सारं गाव गेलं नाही चिन्ह गेलं म्हणजे माणूस आहे तिथं मग आता येतील का निवडून हो निवडूनच येणार 100% येणार लोकांचा प्रतिसाद कसा आहे चर्चा करताय पारावर तुम्ही हो 100% प्रतिसाद आहे लोकांचा हो निंबाळकरांना ह्या वेळेस लिंबाळकर नाही भरपूर देतो परक्या राज्यातनं आला इथं आमच्यात आता जोडलंय व्हायचं त्याचं बर त्यामुळे बरोबर वाटतं आता भाग जोडलाय त्याचा आधी होता का ते मत तर होतं का त्याचं लिंबाळकरचं इथं मग त्यामुळे रोष आहे तुमचा रोज नाही निवडून गेला की बघायला सुद्धा येत नाही ती आणि भाजपचं राजकारण कसं आहे फक्त चिरडायचं काम आहे डबल त्यानं महागाई वाढवली डबल वाढवली का नाही 450ला गॅस मिळत होता आणि तेल एक लिटर 45 रुपयाला होतं आता किती बघत नाही माणसं सगळी नाराज आहे तुम्ही सरपंच होता एक होय त्यावेळेस कशी स्थिती होती ना आताची काय स्थिती? पहिली लय चांगली होती पण निंबाळकरांच्या कामावर कसं काय काय त्यांचा फरक लय नाही पण मोदींनी जरा सुलभता आणली असं बोललं जाते सुलभ आणलं सुलभ आणलं अहो सुलभ पाक मातमोल करून टाकलं काय केलं सुलभ सांगा कुठल्याच महागाई नाही मला सांगा मोदीने केलं काय वाढवलं सांगा गोरगरिबाची परिस्थिती आज काय आज गोरगरिबाची परिस्थिती काय किती हाल आहे लोकांचा काय केलं बेकार अवस्था आहे का नाही काय केलं त्यांनी मग एकंदरीत हे आता महाविकास आघाडी बरं आहे शरद पवारांचे जे महाविकास आघाडी आहे ते बरं आहे बरंच आहे मग तेच बघ ठीक आहे वयोवृद्धांचा प्रश्न काय आहेत आता पेन्शन वगैरे मिळते का पेन्शन मिळते बर किती रुपये मिळत्या पेन्शन मिळते काय ते 2 खासदार आहेत रिंगणात मोहिते पाटील एक आहेत आणि निंबाळकर एक आहेत 10 वर्ष निंबाळकरांना दिलती ना होय काय स्थिती काय आहे आता काम विकास काम देशाला नरेंद्र मोदी साहेबांचं गरज आहे त्यांच्याशिवाय देशाची प्रगती किंवा स्थिरता राहू शकत नाही बर मोदी साहेबांचं योगदान महत्त्वाचं आहे मग मोदींना परत निवडून द्यायचं परत मोदीशिवाय पर्यायच नाही देशाला 400 पार होतील का त्यांच्या 400 पार होतील की होतील 100% होतील पण आता सगळीकडे वातावरण महागाई वाढवली सगळ्या गॅसचे दर वाढवलं पेट्रोल वाढवलं अशी चर्चा आहे ही विरोधकाचा शिमका आहे हो कशातच काय वाढलं नाही इन्कम वाढलं ही सांगते ती का पैसा वाढला ही का सांगत नाही ती मग आता परत एकदा निंबाळकरांना निवडून द्या पर्यायच नाही निंबाळकर म्हणजे मोदी साहेबांना आम्हाला द्यायचं आहे निंबाळकर हा पर्याय आहे मग मोहिते पाटलांचं कसं काय नमस्कार काय मतदारसंघाची स्थिती मतदारसंघाची स्थिती म्हणजे पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे बर आणि आमदार शहाजीबाब पाटील आणि निंबाळकर साहेबांमुळे आणि दीपक आबांच्या अथक प्रयत्नामुळे आमच्या तालुक्याचा जवळजवळ पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे
आणि मूळ पाण्याचा प्रश्न आमच्या इथं शेतीसाठी आणि डाळिंबाचं पीक महत्वाचं आहे, मुख्य पीक आहे आमच्यात. आणि ते पीक या गटामध्ये सगळ्यात प्रबळ गट कुणाचा आहे ह्या आपल्या कोळा गटामध्ये? BJP आहे, राष्ट्रवादी आहे आणि बापूंचं शिवसेना आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट. अजितदादा गटांचं इथं प्राबल्य आहे. हां, अजितदादा गट कुणा सहकार्य करेल? आपल्या निंबाळकर साहेबांना. या भागातनं लीड जातील का? हा, 100% जाणार लीड. चांगल्या मताधिक्यानं लीड त्यांनी जाणार. कामं केली नाहीत अशी चर्चा आहे. चर्चा असणार की आता विरोधक काय सांगणार की ही केलं नाही, ती केलं नाही, असं नाही तसं नाही. काय पाण्याचा मुख्य प्रश्न आहे ना आपल्या तालुक्याचा, गावचा प्रश्न जे आहे मुख्य प्रश्न पाण्याचा. आणि ते आबाने, बापू आणि निंबाळकर साहेबांनी अगदी पोट तिडकीनं मिटवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत निंबाळकर साहेबांचं काम चांगलं आहे. निधी भरपूर दिला आहे, बापूने निधी भरपूर दिला आहे आणि निधीसाठी आबाने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे BJPची परिस्थिती अत्यंत चांगली. सांगत काय आहे ती माहितीच आहे की सगळ्यांना. 2 उमेदवार आहेत रिंगणात. हां, काय आता कुठली बाजू जड होईल काय? ते लिंबाळकर येणारच की 100%. निंबाळकरांच्या कामावर लोक नाराज आहेत असं नावावर काय त्यानं आता पाणी तिकडं शरद पवारनं पाणी नेलेलं किती वर्ष त्यानं चोरून वापरलं, ते आता परत इकडे वळवून दिलं की त्याचा काय विषय. आपल्यात कसं कोळा गटात? आपल्या कोळ्याकडे 1 नंबर आहे. कोळ्यात कोण लीड घेतली? कोळ्यात हे येणार आपलं लिंबाळकरच येणार, लीड घेतील. आणि मोहिते पाटलांचं? मोहिते पाटलंच काय नाही इकडे कुठं. ते मोहिते पाटील कधी फिरकला आहे ते भाजपमध्ये पहिले. भाजपमध्ये असलं तर त्याचा काय विषय. तरी पण काही नाराज गट नाही का तिकडे जाणार? काय सांगता येत नाही. हे कोळ्याचा दिवस सकाळ 12 वाजेपर्यंत कोळ्यानं 12 नंतर खेळाय नसतं. कोळ्यात काय इलेक्शन लागले आपल्या माड्यात. बरं, 7 तारखेला मतदान आहे. काय स्थिती आहे मतदारसंघात? बरी आहे की. निंबाळकर येतील काय परत? येणार की. मोहिते पाटलांची हवा आहे म्हणते त्या भागात. काय सुधारणा, नुसती मोकळी हवा आहे. काय निंबाळकरांनी कामं केली नाहीत? लिंबाळकरांनी जी कामं केली आहे ती ह्यांना 60 वर्षात जमलं नाही. या काँग्रेसवाल्याला, राष्ट्रवादीवाल्याला 60 वर्षात कोणती कामं केली असे? हा, कोणती केली? जे पाण्याचं जे शेतकऱ्याचं जीवन ही समजा तालुक्यात नदीने फिरले. पण पाणी आपल्या भागात टेंबूच येते ना? हा, टेंबूच येतंय, बाटगरचं येतंय, पुन्हा अजून एक कोणचं येतं. 3 ठिकाणचं पाणी आहे. ते तर आमदारांनी आणलं होतं, माझ्या आमदारांनी. कोणच्या गणपत काय सुद्धा नाही. ते चर्चा आहे तुमच्या भागात? असू द्या की. ज्या टायमाला BJP सरकार पहिल्यांदा आलं 99ला, त्या टायमाला BJPने मंजूर केलं. आणि BJPनंच ऐकून ज्या टायमाला पुन्हा 15 वर्ष सरकार काँग्रेसचं आलं त्या टायमाला काम टप होतं. आणि पुन्हा BJP सरकार आलं त्या टायमालाच पाणी आलं. भाजपच्या कामावर समाधान आहे. हा, पण आता मग केंद्रात कोण आलं पाहिजे, गांधी की मोदी? हे आपलं भाजप. मग आता लोक म्हणतात महागाई वाढवली भाजपनं. काही सुद्धा नाही. आज ऐकून ज्या महागाई जरी वाढवली तर आज पगार ज्या बाईला मागायला जातो 30 रुपये 20 रुपये हजेरी होती त्याला 500 रुपये 400 रुपये हजेरी झाली. काय परत निंबाळकर येतील काय आता? येणार की. मोहिते पाटलांचं कसं? ते आता आम्हाला काय माहिती त्या बाजू. नाही पण नाही त्या बाजू आपण काय सांगणार. चर्चा होत असेल की पारावर किंवा हा बघा पारावचं ह्याचा आम्ही त्यांना आपण मतदान करायला त्याला. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघात आपल्या? मतदारसंघामध्ये चांगली परिस्थिती आहे भाजपसाठी सध्या. भाजप बसेल का? हो, भाजप बसेल. मोहिते पाटलांची जरा जास्त चर्चा आहे इकडे. 2-3 आपल्याच तालुक्याचे माझ्या आमदारांचे सगळे गट तिकडं आहे. निवडणुका म्हणलं का चर्चा वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत राहतात. पण या भागामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आणि पाण्याचा सतत 40 वर्ष आमच्या भागामध्ये जो अन्याय होत होता मौद भागामध्ये, ते आमचं पाणी निंबाळकर साहेबांनी निवडणूक झाली का जे दिलं. आणि या तालुक्यामध्ये जी झालेली युती इथली आदरणीय दीपक आबा असतील, आमचे शहाजी बापू आणि भाजप. आता तसं आम्ही राष्ट्रवादीचे आहेत आणि आबांनी सांगितलेला शब्द आमच्यासाठी शिरसंधान आहे. राष्ट्रवादी कुठली? अजित पवार गट की अजित पवार गट? अजित पवार गट. काय स्थिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये आता? भाजपच्या कामावर लोक नाराज दिसत आहेत. नाही नाराज नाहीत. भाजपच्या कामावर अजिबात नाराज नाहीत लोक.
जे चाललंय काम ते छान आणि सुंदरच चाललंय. आपण जरी विचार केला निंबाळकर साहेबांचा, तर वरती मोदींचा हात बळकट करण्यासाठी आमचा एक खासदार त्यामध्ये जाणं गरजेचं आहे. मग ह्यावेळेस निंबाळकरांना निवडून द्यायचं 100%. आमचं माहितीप्रमाणे लिंबाळकर साहेब नक्की अगदी 100% निवडून येणार असा सपोर्ट आहे. मोहिते पाटलांची हवा आहे की आता मोहिते पाटलाची हवा असली तर मोकळीत राहणार. पण तुमच्या जिल्ह्यातले आहेत मोहिते पाटील, निंबाळकर आहे दुसऱ्या ते जिल्ह्यात जिल्ह्यात, पण काय एवढा पसारा बारका आहे काय तकडं त्यांचा कालवा असेल इकडलं पडलं तर लिंबाळकर कामं तरी केलीत का निंबाळकरांनी? लिंबाळकरांनी काम पाण्याची बाजू तर एक अगदी सपोर्ट. कुठलं पाणी येतं तुम्हाला? टेंबूचं पाणी गणपतामाने आणलं म्हणतात. गणपती पूर्वी आणलंच की म्हणा, पण त्याचं आता पालन धरणं करणे बी हे आहे ना. पालन धरणं करायला पाहिजे ना त्याचं. ठीक आहे. नाही एकदा आणलं म्हणून काय कायमचं बघायला असं आहे का? नमस्कार. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघाची? निंबाळकर. निंबाळकर सगळे निंबाळकर म्हणतात. मग काय कामं बिमं केलीत का? चांगली कामं केली. काय काय कामं केलेत? येत पाणी केले. आपल्या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न सुटला का? सगळं सुटलं का? चाई बापू आहे ना, चाई बापून उजला आणून दिले म्हणून दंपतीनं पाणी उचललं. दंपतीच्या हातात कधी तोंडात पाणी नव्हतं. चाजी बापूचं पाणी तोंडात होतं. त्याच्यामुळे ते चाजी बापून पाण्याचा प्रयत्न सोडला. शाजीबापूंनी पाण्याचा प्रश्न सोडवला. निंबाळकरांना निवडून द्यायचं का आता? मी बघायला येणार ना 100%. काय मतदारसंघात इलेक्शन लागले? लिंबाळकर येणार की. निंबाळकर का हो? निंबाळकर का? काय कामच केले त्याने. मग मोहिते पाटलांना काय सांगाल? काय सांगायचं? मोहिते पाटील येणार नाहीत का? येणार की. मोहिते पाटील पण होय. निंबाळकर आणि मोहिते पाटील दोघं आलं ना 2 सीटा द्यायला लागतील. लोकांच्या मतावर राहणार हो. जनतेच्या ह्याच्यावर राहणार. मग काय कोण आलं पाहिजे असं तुमचं मत आहे? लिंबाळकर. ठीक आहे.